या दिशेला लावा गोकर्णी किंवा अपराजिता फुलाचे झाड। मंडळी, आपल्या हिंदू धर्मात अपराजिता फुले खूप पवित्र मानली जातात आणि शास्त्रांमध्ये त्यांना देवी दुर्गेचा अवतार देखील मानले जाते। वास्तूनुसार घरात अपराजिता वनस्पती लावल्याने जीवनात प्रगती होते आणि आनंद आणि समृद्धी टिकून राहते। तथापि योग्य दिशेने अपराजिता लावणे आणि काही वास्तू नियमांचे पालन करणे आवश्यक मानले जाते। हिंदू धर्मात अपराजिता फुलाला विशेष महत्त्व आहे। ते सुंदर आणि पवित्र दोन्ही आहेत। शास्त्रांमध्ये देवी दुर्गेचा अवतार मानले जाते। मान्यतेनुसार पूजेदरम्यान अपराजिता फुलांचा वापर करणे विशेषतः फलदायी आहे। देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि भगवान शनिदेव यांच्या पूजेत त्यांचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते। म्हणून घरात हे चमत्कारिक फूल लावल्याने शुभ परिणाम मिळतात। तथापि वास्तुशास्त्रात अपराजिता वनस्पती लावण्यासाठी विशिष्ट नियम आणि दिशानिर्देश सांगितले आहेत। जर तुम्ही हे लक्षात ठेवले आणि तुमच्या घरात हे पवित्र वनस्पती लावले तर ते त्रिमूर्ती आणि देवींचे आशीर्वाद देते, घरात आनंद आणि समृद्धी आणते। तर तुमच्या घरात अपराजिता वनस्पती लावण्याचे महत्त्वाचे नियम जाणून घेऊयात। अपराजिता रोप लावण्यासाठी योग्य दिशा आणि दिवसाचे वर्णन देखील केले आहे। शुभ दिवशी हे रोप लावल्याने अत्यंत शुभ परिणाम मिळतात असे मानले जाते। गुरुवार किंवा शुक्रवारी अपराजिता रोप लावणे हे सर्वात शुभ मानले जाते। विष्णूंना अपराजिता फूल खूप आवडते आणि हिंदू धर्मात गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे। म्हणूनच या दिवशी अपराजिता रोप लावणे शुभ मानले जाते। त्याचप्रमाणे शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि तिच्या पूजेमध्ये या फुलाचा वापर करण्याचे विशेष महत्त्व आहे। म्हणूनच या दोन दिवशी अपराजिता रोप लावल्याने जीवनात आनंद आणि शांती मिळते। वास्तुशास्त्रानुसार घरात अपराजिता वनस्पती लावणे खूप शुभ मानले जाते। म्हणूनच या पवित्र वनस्पतीला योग्य दिशेने ठेवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। वास्तुशास्त्रानुसार अपराजिता वनस्पती नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावी। या दिशेने अपराजिता वनस्पती लावल्याने घरातून नकारात्मकता दूर राहते आणि सकारात्मक ऊर्जा येते। शिवाय ते शांत आणि आल्हाददायक वातावरण राखते। तथापि अपराजिता वनस्पती कधीही दक्षिण किंवा पश्चिम दिशेने लावू नये। असे केल्याने अशुभ परिणाम होऊ शकतात आणि घरातून शांती आणि आनंद नष्ट होऊ शकतो। जर तुम्ही तुमच्या घरात नशीब आणण्यासाठी अपराजिता वनस्पती लावण्याचा विचार करत असाल तर दिशा आणि दिवसासह काही महत्त्वाचे नियम विचारात घेणे महत्त्वाचे आहे। वास्तूनुसार अपराजिता वनस्पती कधीही अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये। घाणेरड्या जागेत हे पवित्र वनस्पती ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीवर नकारात्मक परिणाम होतो। अपराजिता वनस्पती योग्य दिशेने ठेवण्याव्यतिरिक्त स्वच्छता राखण्यासाठी आणि नियमितपणे पाणी देण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे। शिवाय अपराजिता वनस्पती कधीही सुकू देऊ नये, यामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते। म्हणून जर तुमच्या घरात अपराजिता वनस्पती सुकली असेल तर ती ताबडतोब काढून टाका, यामुळे तुमच्या जीवनात अडथळे येऊ शकतात। पूजेच्या दरम्यान अपराजिता फुलांचा वापर करण्यास विशेष महत्त्व देण्यात आले आहे। म्हणूनच तुम्ही देवदेवतांच्या पूजेमध्ये देखील या वनस्पतीच्या फुलांचा वापर करू शकता। मान्यतेनुसार भगवान विष्णू, शनिदेव, शिवजी, देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गा यांच्या पूजेमध्ये ही फुले अर्पण केल्याने विशेष फळं मिळतात। असे केल्याने कुटुंबातील सदस्यांवर देवदेवतांचा आशीर्वाद राहतो आणि जीवनातील समस्यांपासून मुक्तता देखील मिळू शकते। तसेच आठवड्याचा दिवस लक्षात ठेवून पूजेमध्ये या फुलांचा वापर केला तर जीवनात आनंद टिकून राहतो। घरात योग्य दिशेने अपराजिता वनस्पती लावल्याने आर्थिक अडचणी कमी होतात आणि आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतात असे मानले जाते। घरात या पवित्र वनस्पतीची लागवड केल्याने तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारू शकते। असे मानले जाते की तुमच्या घरात अपराजिता रोप लावल्याने तुमच्या कुटुंबावर धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद असतो। यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास देखील मदत होऊ शकते। जर तुम्ही नियमांचे पालन करून घरात अपराजिता वनस्पती लावली तर ते घरगुती त्रास कमी करेल आणि आनंद सुनिश्चित करेल। शिवाय घरी हे वनस्पती लावल्याने आनंदी कौटुंबिक वातावरण निर्माण होते। घरात अपराजिता वनस्पती लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सतत सकारात्मकता टिकून राहते असे मानले जाते। शिवाय या पवित्र वनस्पतीची लागवड कुटुंबातील सदस्यांना समृद्धी आणते।